परशुराम उपरकर यांनी नितेश राणेंच्या आरोपांना उत्तर दिलंय। नितेश राणेंनी भ्रष्टाचाराचे आरोप करताना पुराव्यानिशी बोलावं असं ते म्हणतायत। मी आरोप करतो तेव्हा पुराव्यानिशी करतो असंही उपरकर म्हणाले। केवळ कुणाची तरी बाजू घेण्यासाठी आरोप केले जात आहेत असं उपरकर यांनी म्हटलेलं आहे। नितेश राणेंनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर उपरकरांनी हे उत्तर दिलं आहे। हिंदूंच्या गब्बरला हिंदूंचे आराध्य दैवत बघायला वेळ नाही असंही उपरकर यांनी म्हटलेलं आहे आणि टोलाही लगावलेला आहे। परशुराम उपरकर यांनी छत्रपती शिवरायांचा जो पुतळा कोसळलेला होता त्यावरून चव्हाणांवर मंत्री चव्हाण यांच्यावर आरोप केले होते आणि त्याला उत्तर देताना नितेश राणेंनी पीएचडी भ्रष्टाचारामध्ये पीएचडी करणाऱ्यांनी बोलू नाही तर सगळं काही बाहेर काढू असं म्हटलं होतं आणि त्याच्यावर आता परशुराम उपरकर यांनी नितेश राणेंवर निशाणा साधलेला आहे। तर आरोप करताना पुराव्यानिशी बोलावं, मी पुराव्यानिशी बोलतो असं ते म्हणाले आणि हिंदूंच्या गब्बरला हिंदूंचे आराध्य दैवत बघायला वेळ नाही असं म्हणत त्यांनी टोलाही लगावलाय। नितेश राणे आज अनिकेत पटवर्धनची बाजू घेण्यासाठी आणि पाडलं बाजू घेण्यासाठी सातत्याने बोलत आहेत। त्या नितेश राणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यावरती अजून भेट पण दिली नाही, बघायला पण गेले नाहीत। ही खरी शोकांतिका आहे। जो हिंदूंचा गब्बर म्हणतो त्या हिंदूंच्या गब्बरला या हिंदूंचं आराध्य दैवत आहे त्याच्याकडे बघायला वेळ नाही, तो अजून काय बोलणार आहेत? आणि भ्रष्टाचारी कोणाला बोलतात? जिल्ह्यातले ठेकेदार जे काम करणारे ठेकेदारांना किती % घेतात ते पण एकदा उघड करील। आणि एवढंच नव्हे तर जुन्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना नितेश राणे चालतात कसे काय? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।